शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सव हा या वर्षाला आहे। 27 डिसेंबर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती, त्यानिमित्तानं शिवाजी शिक्षण संस्थेच्या तर्फे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती भवन येथे एक संविधान कक्ष उभारला गेलेला आहे। या संविधान कक्षामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी संविधान सभेत केलेले कार्य, प्रांतिक विधिमंडळामध्ये केलेले कार्य याचा आढावा सचित्र या ठिकाणी दर्शवलेला आहे, जो या देशातील तमाम तरुणांनी, अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी हा अभ्यासावा, याचा लाभ घ्यावा अशी भूमिका आपण सर्वांनी ठेवली पाहिजे। देशमुखांचा आपल्याला परिचय हा एक शिक्षण महर्षी म्हणून आहे। त्यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेतून गोरगरिबांना शिक्षण दिलं जातं हे आपल्याला माहीत आहे। आपण अमरावतीमध्ये पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज त्यांच्या नावाचं असल्यामुळे रुग्णसेवेचं काम त्यांच्यामार्फत या ठिकाणी संस्थेमार्फत केलं जातं याची माहिती आपल्याला आहे। कृषी महाविद्यालय आहेत, देशाचे कृषी मंत्री होते हे माहिती आहे। परंतु त्यांचा एक अतिशय उत्कट असा एक अनुभव जो आजवर अनेकांना माहीत नाही, तो आपल्याला माहिती व्हावा यासाठी सुद्धा एक अनुभव त्यांचा या ठिकाणी सांगतो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी प्रांतीय विधिमंडळामध्ये असताना या देशातील हिंदू महिलांना आईवडिलांच्या संपत्तीत वाटेकरी होणारा वारसा हक्काचा कायदा 1967 साली हा केलेला होता। भाऊसाहेब त्याचे निर्माते म्हणून तो देशमुख ॲक्ट म्हणून प्रसिद्ध आहे। तुम्ही फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये असता, गुगल तुम्हाला माहीत आहे, गुगलमध्ये तर टाकलं की देशमुख ॲक्ट, तर त्याच्यामध्ये 1937चा वुमन प्रॉपर्टी राईट ॲक्ट 1937 हा आपल्याला दिसून येतो। हिंदू महिलांना वारसा हक्क देणारा देशमुख ॲक्ट काय आहे, तर आपल्या देशामध्ये हिंदू समाजामध्ये दायभाग आणि मिताक्षरा ह्या दोन परंपरा आहेत। दायभाग परंपरा ही पश्चिम बंगालमध्ये होती आणि मिताक्षरा ही उर्वरित भारतामध्ये होती। दायभाग परंपरेमध्ये महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळायचा, मिताक्षरा परंपरामध्ये तो मिळायचा नाही। परंतु दायभाग परंपरेमध्ये एक बाब अशी होती की त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या भागामध्ये दायभागमध्ये महिलांना संपत्तीचा वाटा तर मिळायचा, वाटेकरी तर होत्या, परंतु वाटा मिळत नव्हता, कारण की त्या ठिकाणी, त्या देशामध्ये, त्या भागामध्ये, त्या प्रांतात सती प्रथा होती आणि सती प्रथा असल्यामुळे त्या ठिकाणी ती महिला स्वतःहून अग्नी उडी द्यायची आणि त्यामुळे तिला तो संपत्तीचा वाटाही मिळायचा नाही। म्हणून त्या ठिकाणी तिथले गव्हर्नर विल्यम बेंथिक यांच्या सहकार्याने राजा राममोहन रॉय यांनी त्या प्रांतामध्ये सती प्रथा बंद केली। पण त्याच दरम्यान पंजाबराव देशमुख हे आपलं जीवन यापन करत असताना त्यांनी या प्रांतीय विधिमंडळामध्ये आपल्या भागामध्ये या मिताक्षरा परंपरेमध्ये सुद्धा महिलांना संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून त्यांनी हा देशमुख ॲक्ट आणलेला होता। हिंदू महिलांना वारसा हक्क देणारे पंजाबराव देशमुख हे आपले खरे देव आहेत। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मानला आणि म्हणून तेव्हापासून आपल्या महिलांना संपत्तीमध्ये आपल्याला वाटा मिळतो। तुम्हाला माहीत असेल की आपल्या कुटुंबाचं जर कोणी मरण पावलं तर त्याला लिगल सर्टिफिकेट मागतात, वारसा हक्क सर्टिफिकेट मागतात। हा वारसा हक्काचा अधिकार सुद्धा तुम्हाला कोणी दिला तर तो पंजाबराव देशमुखांनी आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि त्याच्यामुळे त्यांचं स्मरण आपल्या प्रत्येकाने आपण केलं पाहिजे। विशेषतः हिंदू महिलांनी हे बुवा बाबांनी तुम्हाला काही अधिकार दिलेले नाही आहे, ते पंजाबराव देशमुखांनी दिले, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, ते आपले खरे देव आहेत। त्याचं स्मरण आपण त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करावं, त्यांचं हे सर्व अवलोकन आपण केलं पाहिजे। हे पाहिल्यानंतर एकदम भारावून जातं अशा पद्धतीचं हे एक संविधान कक्ष या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थेने उभा केला आहे। त्याचा आपण लाभ घ्यावा आणि पंजाबराव देशमुखांच्या विचाराचा वारसा आपण सर्वांनी पुढे न्यावा अशी भूमिका या ठिकाणी मी तुमच्या समोर मांडतो।